नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि रिसेंट अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर बघूया आजच्या अपडेट्स। मित्रांनो, मिर्झापूर 3 रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे। गुड्डू भैया आणि गोलू पुन्हा एकदा OTT प्लॅटफॉर्मवर परतले आहेत। मात्र मुन्ना भैया शिवाय ही मालिका लोकांना फारशी आवडत नाहीये। दुसरीकडे कालीन भैया म्हणजेच पंकज त्रिपाठीचे पात्रही खूपच कमी दाखवण्यात आले आहे। अशा स्थितीत याबाबत प्रेक्षकांमधून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत। मात्र यावेळी या मालिकेत सर्वांच्या नजरा दद्दाची मोठी सून सलोनी भाभीवर खिळल्या आहेत। अखेर मिर्झापूर 3 ची सलोनी भाभी कोण, चला जाणून घेऊया। अभिनेत्री नेहा सरगम मिर्झापूर 3 मध्ये सलोनी भाभीच्या भूमिकेत दिसत आहे। नेहा मूळची बिहारमधील पटना येथील रहिवासी आहे। तिचे खरे नाव नेहा दुबे आहे। पटण्यात शिक्षण घेतल्यानंतर ती आई आणि लहान बहिणीसोबत मुंबईत आली होती। नेहाला लहानपणापासूनच गायिका बनण्याची इच्छा होती। अशा परिस्थितीत नेहा सिंगिंग शो इंडियन आयडल सीझन 4 मध्ये पोहोचली, पण तिच्या घशाच्या संसर्गामुळे तिला नाकारण्यात आले होते। नेहा सरगमच्या टीव्हीवरील पहिल्या शो बद्दल बोलायचे झाले तर तो होता चांद छुपा बादल में। तिने आपल्या पहिल्या टीव्ही शो मध्ये अनेकांना प्रभावित केले होते। टीव्हीवरील तिच्या पहिल्या शो नंतर नेहाने अभिनयातूनच ब्रेक घेतला होता। यानंतर तिने रामायण सबके जीवन का आधार या टीव्ही शो द्वारे पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक केले। 2012 मध्ये आलेल्या या शो मध्ये नेहा देखील सीतेच्या भूमिकेत दिसली होती। याच शो मध्ये गम है किसी के प्यार में फेम अभिनेता नील भट्टही तिच्यासोबत होता। दोघेही सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले। यानंतर दोघेही 3 वर्ष एकमेकांसोबत राहिले आणि लग्नही करणार होते, पण जेव्हा ते एकमेकांसोबत जोडले नाहीत तेव्हा त्यांचे ब्रेकअप झाले। तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत नेहा सरगमला सासू आणि सून टीव्हीपेक्षा पौराणिक मालिकांमध्ये जास्त पसंत केले गेले। रामायण व्यतिरिक्त तिने यशोमती मैया के नंदलाला मध्ये यशोदा मातेची भूमिका साकारली होती। याशिवाय नेहाने परमावतार श्रीकृष्ण मध्येही आई लक्ष्मीची भूमिका साकारली होती। सध्या नेहा मिर्झापूर 3 मध्ये त्यागी कुटुंबातील सुनेच्या भूमिकेत चाहत्यांच्या हृदयावर थैमान घालत आहे। यानंतर एक महत्त्वाची अपडेट। हैदराबाद मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्री उर्वशी रौतेलाला गंभीर दुखापत झाली आहे। तिच्या हाताला फ्रॅक्चर झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मीडिया रिपोर्ट्सनुसार उर्वशी रौतेला हैदराबाद मध्ये नंदामुरी बालकृष्णाच्या आगामी तेलुगू चित्रपट NBK 109 याची शूटिंग करत होती। या चित्रपटाच्या ऍक्शन सीनचे शूटिंग करताना तिला गंभीर दुखापत झाली। अभिनेत्रीच्या टीमकडून सांगण्यात आले आहे की सध्या ती दुखापतीमुळे खूप चिंतेत आहे। सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पूर्णपणे बरी होताच ती पुन्हा शूटिंगला सुरुवात करेल। NBK 109 चे शूटिंग नोव्हेंबर 2023 पासून सुरू झाले होते। यात बॉबी देओल, प्रकाश राज आणि दुलकर सलमान यांच्याही भूमिका आहेत, तर नंदामुरे बालकृष्ण मुख्य भूमिकेत आहेत। बॉबी कोल्ली या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत। मित्रांनो, OTT प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला चित्रपट आणि वेबसिरीज प्रदर्शित होतात। अलीकडेच मिर्झापूरचा 3रा सीझन रिलीज झाला। या मालिकेतून अपेक्षेप्रमाणे काहीही पाहायला मिळाले नाही। जर तुम्ही ही मालिका पाहिली असेल आणि आता काही नवीन सामग्री शोधत असाल तर एक आनंदाची बातमी आहे। या आठवड्यात इम्रान हाशमी पासून ते रितेश देशमुख पर्यंत सर्वजण त्यांच्या वेबसिरीजद्वारे OTT प्लॅटफॉर्मवर धडकणार आहेत। म्हणजेच या आठवड्याला तुम्हाला क्राईम, थ्रिलर, सस्पेन्स आणि कॉमेडीचा संपूर्ण डोस मिळणार आहे। बॉलिवूड अभिनेता इम्रान हाशमीची वेबसिरीज शो टाइम यापूर्वी Disney+ हॉटस्टारवर प्रदर्शित झाली होती। ही लोकांना खूप आवडली। आता त्याचा 2रा सीझन परत येत आहे। शो टाइमचा 2रा सीझन 12 जुलैला रिलीज होणार आहे। यानंतर बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा अशा स्टार्सपैकी एक आहे ज्याच्या OTT पदार्पणाची चाहत्यांना खूप दिवसांपासून वाट होती। शेवटी अभिनेता त्याच्या OTT पदार्पणासाठी तयार आहे। त्याची पील ही वेब सिरीज 12 जुलै रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होत आहे। या मालिकेतून औषध उद्योगातील काळे सत्य समोर येणार आहे। तसेच बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा सध्या चित्रपटांपेक्षा OTT वर जास्त लोकप्रिय आहे। अलीकडेच तिच्या इल्लीगल वेब सिरीजचा नवा सीझन रिलीज झाला। आता तिचा नवीन चित्रपट 36 डेज रिलीज साठी सज्ज आहे। 12 जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची कथा एका मुलीच्या रहस्यमय व्यक्तिरेखेवर आधारित आहे। उडता पंजाब चित्रपटानंतर आता तुमच्या मनोरंजनासाठी जंगली जंगली पंजाब रिलीज झाला आहे। वरुण शर्मा स्टारर हा एक कॉमेडी चित्रपट आहे जो प्रियकराच्या तुटलेल्या हृदयाची कथा सांगतो। हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे आणि त्यामुळे तो पाहण्यासाठी जास्त वेळ थांबू नका। तसेच बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लग्नानंतर तिचा पहिला चित्रपट काकुळा रिलीज साठी सज्ज झाला आहे। या चित्रपटात उत्तर प्रदेशची मथुरा येथील रतौडी गावची कथा दाखविण्यात आली आहे। 12 जुलै रोजी ZEE5 वर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे। यानंतर बघूया पुढील अपडेट। गायिका उषा उत्तुप यांचे पती जानी चाको उत्तुप यांचे 8 जुलै रोजी कोलकाता येथे निधन झाले। ते 78 वर्षांचे होते। उषा उत्तुप यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार जानी त्यांच्या घरी टीव्ही पाहत होते आणि त्या दरम्यान त्यांना अस्वस्थ वाटले। त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। जानी चाको यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। जानी चाको उत्तुप हे गायिका उषा उत्तुप यांचे दुसरे पती होते। उषा आणि जानी यांची पहिली भेट 70च्या दशकात त्रिकांस मध्ये झाली होती। उषा या एक मुलगी अंजली उत्तुप आणि मुलगा सनी उत्तुप यांची आई आहे। उषा उत्तुप यांचे पहिले लग्न रामू अय्यरशी झाले होते, पण लग्नाच्या 5 वर्षांनंतरही त्यांचे नाते चांगले नव्हते। मात्र रामू यांनी उषा यांना संगीतासाठी प्रोत्साहन दिले। ते स्वतः त्यांना विविध ठिकाणी कार्यक्रमांना घेऊन जात असत, पण त्यांच्यात पती पत्नीचे नाते नव्हते। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।